SRPF परीक्षेत 100 पैकी तब्बल 85 प्रश्न एका खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातून जसेच्या तसे उचलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। ही फक्त परीक्षा नसून मुलांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे। SRPF परीक्षेत 100 पैकी तब्बल 85 प्रश्न एका खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातून जसेच्या तसे उचलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। राज्यात एकीकडे बेरोजगारी वाढल्याची दिसून येते, तरुणांच्या हाताला काम मिळत नाहीये, तर राज्यातील अनेक तरुण सरकारी नोकरीची तयारी करतायत। रात्रंदिवस मेहनत करून आपल्याला एक नोकरी मिळावी अशी अपेक्षा या तरुणांची असते। कोणत्याही लग्नाला किंवा कार्यक्रमाला न जाता स्पर्धा परीक्षा आणि इतर परीक्षांच्या तयारी करत असतात। या परीक्षेत आपली निवड झाली नाही, पुढच्या परीक्षेत होईल, पुढच्याच झाली नाही, त्याच्या पुढच्या परीक्षेत निवड होईल असं या तरुणांना वाटतं आणि ते अभ्यास करत राहतात। मात्र एवढा अभ्यास करूनही जर एखाद्या खासगी प्रकाशनातून 85 प्रश्न येत असतील तर रात्रंदिवस मेहनत करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय असा प्रश्न आता निर्माण झालाय। राज्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांच्या आयुष्याशी सरकार अक्षरशः खेळ खेळतंय। आता हे उघडपणे दिसू लागलंय। महाराष्ट्र पोलीस भरतीतील SRPF गट 5 दौंड येथील लेखी परीक्षा म्हणजे पारदर्शकतेचा विनोदच ठरलाय। तज्ञ अधिकाऱ्यांनी प्रश्नपत्रिका तयार करावी अशी अपेक्षा असताना 100 पैकी तब्बल 85 प्रश्न एका खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातून जसेच्या तसे उचलण्यात आले। मग ही परीक्षा होती की त्या पुस्तकाची ओपन बुक टेस्ट? ही चूक नाही, ही व्यवस्था ढासळल्याची स्पष्ट निशाणी आहे। पोलीस भरतीसारख्या संवेदनशील प्रक्रियेत असा प्रकार घडतो म्हणजे आतूनच कुठेतरी साखळी जुळलेली आहे का असा प्रश्न निर्माण होतोय। सरकारकडून केवळ घोषणा आणि जाहिराती, प्रत्यक्षात तरुणांच्या भविष्याची खेळ सुरूच। 3977 मुलांनी प्रामाणिकपणे मेहनत घेऊन ही परीक्षा दिली। त्यांच्या स्वप्नांवर असा पाणी फेरणाऱ्यांना वाचवायचं की जबाबदारांना शिक्षा द्यायची हा निर्णय आता सरकारनं घ्यायचा आहे। अन्यथा पारदर्शक भरती हा शब्द केवळ पोस्टर पुरताच उरेल असं ट्विट करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे। राज्यात अनेक महिन्यातून एकदा पोलीस भरतीची परीक्षा निघते, त्या ठिकाणी एका जागेसाठी 100हून अधिक अर्ज येतात। आताच 2025 पोलीस भरती प्रक्रिया पाहूयात। 2025च्या पोलीस भरतीमध्ये एकूण 15,405 पदांसाठी सुमारे 16,52,850 उमेदवारांनी अर्ज केले होते। यानुसार सरासरी एका जागेसाठी 108 उमेदवार रिंगणात होते। तशीच परिस्थिती इतर परीक्षांमध्ये पाहायला मिळते। MPSC परीक्षा अनेक वेळा वेळेवर होत नाहीत। जर परीक्षा झाली तर त्याच्या मुलाखतीसाठी अनेक दिवस वाट पाहावी लागते। त्यामुळे मुलांचा अर्धा आयुष्य परीक्षा देण्यात आणि त्याचा निकाल पाहण्यातच जातं। बऱ्याच दिवसानंतर निकाल लागतो आणि तोपर्यंत मुलांच्या वयाची अट निर्माण होते, त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होतं। यातच वय जास्त झाल्यानं मुलांच्या लग्नाच्या समस्या निर्माण होतात। राज्यात अनेक तरुण बेरोजगार असल्यानं लग्न होत नसल्याचं चित्र आहे। काही तरुणांनी लग्न होत नसल्यानं आत्महत्याही केली आहे। त्यामुळे ही फक्त परीक्षा नसून मुलांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे। असं असलं तरीही 100 पैकी तब्बल 85 प्रश्न एका खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातून जसेच्या तसे उचलण्यात येत असतील तर आपली यंत्रणा परीक्षांबाबत किती गंभीर आहे हेही दिसून येत आहे। ज्या विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस मेहनत करून हा पेपर दिला त्यांच्या हाती काहीच आलं नाही। मात्र जे विद्यार्थी या खासगी संस्थेत शिकत होते, ज्या मुलांनी पैसे दिले आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता तब्बल 85 गुण फ्री मध्ये मिळणार आहेत। त्यांना फक्त 15 गुणांसाठी मेहनत करावी लागणार आहे। आता हा प्रकार समोर आलाय, त्यामुळे सरकार या प्रकरणी आम्ही कठोर कारवाई करू असं आश्वासन देईल। तातडीने आम्ही ही परीक्षा रद्द करत असल्याचं जाहीर करेल। मात्र जर हा प्रकार समोर आला नसता तर मेहनत करणाऱ्या या मुलांचं किती नुकसान झालं असतं, या मुलांच्या नुकसानीला जबाबदार कोण राहिलं असतं? कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।